Welcome friends, GRPS Junior College Naranggaon online lecture series, subject Agricultural Science and Technology, Standard 12. Chapter 2 Commercial Crop. मागील लेक्चर मध्ये आपण ट्रॅडिशनल क्रॉप पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो लेसन आहे तो कमर्शियल क्रॉप म्हणजे नगदी पिके. जी पिके जास्त पैसा मिळवून देतात अशी पिके आपण कमर्शियल क्रॉप्स म्हणून समजतो. त्यामधलं पहिलं जे क्रॉप आहे शुगर केन ते आज आपण शिकणार आहोत. शुगर केन म्हणजे ऊस. मराठीमध्ये आपण या पिकाला ऊस असं म्हणतो. बॉटनिकल नेम सॅकॅरम ऑफिसिनॅरम, सॅकॅरम स्पॉन्टेनियम. त्याचबरोबर इतरही त्याच्या स्पेसीज आहेत. सॅकॅरम बार्बेरी, सॅकॅरम सिनेन्सिस. त्यानंतर Indian cane is result of natural hybridization between Saccharum officinarum and Saccharum spontaneum. इंडियन केन जी आहे म्हणजे इंडियन भारतीय ऊस, तर तो नैसर्गिकरित्या त्याचं संकर त्या ठिकाणी झालेला आहे. सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि सॅकॅरम स्पॉन्टेनियम. फॅमिली ग्रॅमिनी. शुगर केनची जी फॅमिली आहे तर ती ग्रॅमिनी आहे, म्हणजे ग्रास वर्गातील हे पीक आहे. ओरिजिन सॅकॅरम ऑफिसिनॅरम, इंडो म्यानमार, चायना बॉर्डर. सॅकॅरम ऑफिसिनॅरम जी स्पेसीज आहे तर त्याचं ओरिजिन इंडो म्यानमार म्हणजे चायना बॉर्डर वरती त्याचं ओरिजिन आहे. सॅकॅरम स्पॉन्टेनियम त्याचं ओरिजिन आहे इंडिया. सॅकॅरम स्पॉन्टेनियम ओरिजिन इंडिया. देन आफ्टर uses of sugar cane किंवा economic importance of sugar cane. Sugar cane is mainly grown for the manufacture of sugar. Sugar म्हणजे साखर तयार करण्यासाठी ऊस या पिकाचा मुख्यत्वे वापर होत असतो. जागरी, खांडसारी, sugar is also prepared from sugar cane. त्याचबरोबर जागरी म्हणजे गुळ ऊसापासून तयार केला तो. खांडसारी त्यामध्ये जी रॉ साखर आहे, कच्ची साखर, ती सुद्धा शुगर केन पासून तयार केली आहे. ग्रीन टॉप्स ऑफ प्लांट्स आर युज्ड ॲज फॉडर फॉर कॅटल. त्याचबरोबर जे ग्रीन टॉप्स आहेत म्हणजे त्याला आपण ऊसाचे वाडे असं म्हणतो, ते वाडे आपण जनावरांना खाद्य म्हणून त्याचा वापर करतो. स्टबल्स आर युज्ड ॲज फ्युअल इन रुरल एरियाज. त्याचबरोबर जे स्टबल्स आहेत म्हणजे ऊसाचं पासून जे काही पाचट वगैरे राहिलेला आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी जळणासाठी करत असतो. द फॅक्टरी बाय प्रोडक्ट्स नेमली बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड केक अँड वॅक्स आर ऑप्टेन. त्याचबरोबर जे फॅक्टरी मधून आपल्याला बाय प्रोडक्ट्स मिळतात त्यामध्ये बगॅस आहे. बगॅसचा वापर आपण ऊर्जा निर्मितीमध्ये त्या ठिकाणी करतो. मोलॅसिस, प्रेसमड केक अँड वॅक्स हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपण त्याचं प्रोडक्ट्स म्हणून त्याचा वापर करतो, कच्चा माल म्हणून त्याचा वापर करतो. बगॅस इज युज्ड इन पेपर इंडस्ट्री. मोलॅसिस इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. त्याचबरोबर बगॅस जे आहे तर ते आपण पेपर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कागद निर्मितीमध्ये त्याचा वापर करतो. मोलॅसिस इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. त्याचबरोबर जे मोलॅसिस आहे आणि त्याचा वापर आपण
ऍसिटिक ऍसिड आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी करतो. जी मळी आपल्याला मिळते, मोलॅसिस म्हणजे काय, मळी. त्या मळीपासून आपण ऍसिटिक ऍसिड आणि अल्कोहोल त्या ठिकाणी तयार करतो. प्रेसमड केक इज युज्ड ॲज मॅन्युअर. त्याचबरोबर जे प्रेसमड केक आहे म्हणजे जे काही शेवटी उरलेलं आहे मटेरियल, आपण साखर तयार केल्यानंतर जो काही चौथा त्याचा उरतो, तो चौथा त्या ठिकाणी आपण खत म्हणून वापरू शकतो. शुगर itself is used as sweetener in food products and ingredients for hair tonic. त्याचबरोबर साखर जी आहे तर ती स्वीटनर म्हणून वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण ती वापरतो. इन्ग्रेडियंट फॉर हेअर टॉनिक, त्याचबरोबर जे हेअर टॉनिक्स आहेत त्यामध्ये सुद्धा साखरेचा वापर करतो. इट इज ऑल्सो युज्ड इन टॅनिंग लेदर. त्याचबरोबर कातडी कमावण्याचा जो उद्योग आहे त्यामध्ये शुगर केनचा त्या ठिकाणी वापर होतो. अशा पद्धतीनं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स शुगर केन आपल्याला सांगता येते. Then after soil requirement of sugarcane crop, it requires medium black to alluvial soil. शुगरकेन क्रॉप साठी प्रामुख्याने मीडियम ब्लॅक मध्यम काळी जमीन आणि ॲल्युव्हियल सॉइल साधारणतः गाळाची जमीन या ठिकाणी शुगरकेन क्रॉप साठी लागते. मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉइल इज मोस्ट सुटेबल. त्याचबरोबर मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉइल ही जास्त करून फेवरेबल आहे. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर जी सॉइल आहे तर ती पूर्ण फर्टाईल पाहिजे, म्हणजे चांगली उत्पादकता त्या जमिनीची पाहिजे. वेल ड्रेन पाहिजे, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी विथ ऑप्टिमम पीएच रेंज 6.5 to 7.5. त्याचबरोबर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाण्याचं जी धारण क्षमता आहे ती सुद्धा त्या जमिनीची चांगली पाहिजे. ऑप्टिमम पीएच रेंज 6.5 to 7.5. त्याचबरोबर जो सामू आहे मातीचा तर तो 6.5 to 7.5 त्या ठिकाणी फेवरेबल आहे. देन आफ्टर क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ शुगरकेन क्रॉप, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. उष्णकटिबंधीय पीक आहे. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ व्हाईल कूल अँड ड्राय क्लायमेट ॲट रायपनिंग. त्याचबरोबर वार्म अँड ह्युमिड क्लायमेट या पिकाला चांगल्या वाढीसाठी आवश्यक असतं. त्याचबरोबर रायपनिंग म्हणजे शुगरकेन वाढीच्या अवस्थेनंतर परिपक्व होण्याच्या कालावधी कूल आणि ड्राय क्लायमेट, थंड आणि कोरडं हवामान या पिकाला आवश्यक असतं. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 30 to 35 डिग्री सेल्सिअस. ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे तर ते साधारणतः 30 ते 35 डिग्री सेल्सिअस या पिकाला आवश्यक आहे. जर्मिनेशन डज नॉट टेक प्लेस व्हेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस. जर जर्मिनेशनच्या वेळेस टेम्परेचर 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झालं तर त्या ठिकाणी जर्मिनेशनला अफेक्ट होतो, जर्मिनेशन होत नाही. सेव्हर कोल्ड अरेज द ग्रोथ ऑफ प्लांट व्हाईल हॉट वेदर इन्क्रीजेस अटॅक ऑफ स्टेम बोरर. जर सेव्हर कोल्ड असेल ग्रोथच्या टायमिंगला तर त्या ठिकाणी त्याची ग्रोथ त्या ठिकाणी अरेस्ट होते, वाढ पूर्ण होत नाही. हॉट वेदर इन्क्रीजेस अटॅक ऑफ स्टेम बोरर. त्याचबरोबर हॉट वेदर जर असेल, उष्ण हवामान जर असेल तर त्या ठिकाणी अटॅक ऑफ स्टेम बोरर जास्त होतो. इट डज बेस्ट विथ 750 to 1200 mm annual rainfall. पावसाचं प्रमाण जे आहे तर ते 750 ते 1200 mm वार्षिक पर्जन्यमान या पिकाला आवश्यक आहे. देन आफ्टर प्रिपरेटरी टिलेज ऑफ शुगरकेन, टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग और प्लांटिंग ऑफ द क्रॉप. टिलेज ऑपरेशन जे आहे म्हणजे जी पूर्व मशागत जी आहे तर ती आपण सोईंग करण्याच्या अगोदर किंवा प्लांटिंग करण्याच्या अगोदर करणं आवश्यक आहे. गिव्ह टू प्लॉविंग, सुरुवातीला त्या ठिकाणी 2 वेळा नांगरणी करणे गरजेचं आहे.
क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेइंग हॅरो. त्याचबरोबर जी ढेकळं निघालेली आहेत प्लाविंग केल्यानंतर ती व्यवस्थित त्या ठिकाणी सपाट करायची आहेत हॅरोच्या साहाय्याने. त्या ठिकाणी त्याचं क्रश करायचे आहे. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. त्यानंतर जे स्टबल्स गोळा झालेले आहेत हॅरोइंग केल्यानंतर ते गोळा करायचे आहेत आणि त्याचं बर्निंग करायचं. गिव्ह 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोइंग. त्यानंतर 2 ते 3 वेळा परत क्रॉस वाईज हॅरोइंग करायचे आहेत. उभी आणि आडवी त्या ठिकाणी कुळवणी करायची आहे. लँड इज लेवल विथ द हेल्प ऑफ प्लँकर आर प्रिपेअर्ड. जी जमीन आहे तर ती प्लँकरच्या सहाय्याने त्या ठिकाणी लेवल करायची आहे आणि बेड्स त्या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे. प्लांटिंग सीझन अँड टाइम ऑफ शुगर केन. फर्स्ट सीझन सुरू सीझन, त्याला आपण सीझनल सोईंग असं म्हणतो किंवा सुरू. जानेवारी टू फेब्रुवारी. प्लांटिंग टाइम जानेवारी टू फेब्रुवारी. ड्युरेशन इन मंथ्स 12 मंथ्स. 12 महिने सुरू पिकाला लागतात पूर्ण मॅच्युरेशन होण्यासाठी. इथं लक्षात ठेवताना सुरू जानेवारी टू फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आहे. जसं आपलं कॅलेंडरचं जे वर्ष आहे तर ते जानेवारी पासून सुरू होतं. त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. देन आफ्टर प्री सीझनल ऑक्टोबर टू नोव्हेंबर. प्री सीझनल प्लांटिंग टाइम जो आहे तर तो ऑक्टोबर टू नोव्हेंबर आहे. ड्युरेशन इन मंथ्स 15 मंथ्स. 15 महिने या पिकाला पूर्ण होण्यास लागतात. देन आफ्टर आडसाली प्लांटिंग टाइम जुलै टू ऑगस्ट. आडसाली प्लांटिंग साठी जुलै टू ऑगस्ट टायमिंग आहे आणि ड्युरेशन इन मंथ्स 18 मंथ्स. 18 महिने आडसाली प्लांटिंगला त्या ठिकाणी आवश्यक असतात. Then after layout of land for planting and irrigation of sugarcane. First, small bed with ridges and furrows. या ठिकाणी स्मॉल बेड्स तयार करायचे आहेत, छोटे वाफे, आणि त्यामध्ये रिजेस अँड फरोज आपण करायचे आहेत. सरी आणि वरंबा पद्धत त्यामध्ये करायची आहे. स्मॉल बेड तयार केल्यानंतर आतमध्ये सरी आणि वरंबा तयार करायचा आहे. शुगर केन इज प्लांटेड इन फरोज. त्यामध्ये शुगर केन जे आहे तर ते फरो मध्ये आपण प्लांट करायचे आहे. इन दिस पिक्चर फरो इज शोईंग हिअर. यामध्ये या फरो मध्ये आपण प्लांटिंग करायचं आहे. फरोज आर ओपनेड ॲट डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर. 105 ते 120 सेंटीमीटरचे फरोज त्या ठिकाणी आपण ओपन करायचे. दिस मेथड डज नॉट अलो इंटरकल्टिवेशन बाय बुलॉक ड्रॉन इम्प्लिमेंट्स. आता ह्या मेथड मध्ये आपल्याला बैलानं चालवण्याची जी अवजारं आहेत ती आपल्याला याच्यामध्ये वापरता नाही येणार. This method is popular among the farmers as more water can be applied at time. त्याचबरोबर ही जी मेथड आहे तर ती शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर आहे. शेतकरी जास्त करून ह्या पद्धतीचा वापर करतात आणि त्यामुळं ही जी मेथड आहे तर त्या मेथड मध्ये पाणी सुद्धा त्या ठिकाणी जास्त देता येतं. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे रिजेस अँड फरोज ओपन केल्यानंतर स्मॉल बेड्स या ठिकाणी करायचे आहेत. सेकंड मेथड सर्पेंटाईन मेथड. दिस मेथड इज अडॅप्टेड ऑन स्लोपी लँड. ही जी मेथड आहे तर ती ज्या ठिकाणी जमिनीचा उतार आहे अशा ठिकाणी ही मेथड आपण शुगरकेन प्लांटिंग साठी वापरतो. इट कन्सिस्ट ऑफ ड्रॉइंग रिजेस अँड फरोज अक्रॉस द स्लोप ऑफ लँड. ह्या मेथड मध्ये आपण उताराच्या आडव्या दिशेने रिजेस अँड फरोज ओपन करतो, म्हणजे सरी आणि वरंबा त्या ठिकाणी ओपन करतो. द रिजेस आर ओपनेड ॲट अल्टरनेट एंड. त्याचबरोबर जे रिजेस आहेत ते आपण अल्टरनेट एंडला ओपन करतो. अल्टरनेट एंड म्हणजे
एका साईडनं सुरुवात होते, दुसऱ्या साईडनं त्याचा एंड होतो आणि त्या ठिकाणी इथं पूर्णपणे पॅक केलेला असतो. सरी जी आहे तर ती त्या ठिकाणी पॅक करून झिगझॅग पद्धतीने या ठिकाणी पाणी देता येतं. The distance between ridges is 105 to 120 सेंटीमीटर आणि रिजेस मधला जो डिस्टन्स आहे तर तो 105 ते 120 सेंटीमीटर सर्पेंटाईन मेथड मध्ये ठेवलेला. देन थर्ड मेथड लॉंग फरो मेथड. यामध्ये लांब फरो तयार केले जातात. रिजेस आर ओपनेड ॲट डिस्टन्स 120 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर डिस्टन्स असलेले रिजेस आपण ओपन करायचे. रिजिंग इज स्ट्रेट. त्याचबरोबर जे रिजेस आहेत ते स्ट्रेट त्या ठिकाणी असले पाहिजे. इट अलाउज इंटरकल्चरिंग ऑपरेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट. आणि ह्या पद्धतीमध्ये आपण जे बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट आहे, बैलानं मशागत करण्याचे जे अवजार आहेत ते आपण या लॉंग फरो मेथड मध्ये वापरू शकतो. देन फोर्थ मेथड कंटूर फरो मेथड ऑफ शुगरकेन प्लांटिंग. फरोज आर ओपनेड अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. ते फरो तयार केलेले आहेत तर ते उताराच्या आडव्या दिशेनं त्या ठिकाणी तयार करायचे. दिस मेथड इन्शुअर्स प्रॉपर सोकिंग ऑफ वॉटर. या मेथड मध्ये त्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा त्या ठिकाणी करता येतो. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल्ड ॲट अ टाइम. त्याचबरोबर पाण्याचा जर जास्त फ्लो असेल तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करता येतं. इनिशियल कॉस्ट ऑफ दिस मेथड इज मोर. त्याचबरोबर जी इनिशियल कॉस्ट आहे म्हणजे प्राथमिक जो खर्च आहे तो कंट्रोल फरो मेथडला जास्त आहे. इट रिड्यूस सॉइल इरोजन अँड फॉलोड इन स्लोपी लँड. आता ही जी मेथड आहे तर ह्या मेथड मध्ये सॉइल इरोजन जे आहे म्हणजे मातीची जी धूप आहे तर ही धूप या ठिकाणी कमी होते. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी कंटूर्स तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी शुगरकेनचं प्लांटिंग केल्यानंतर उताराला त्या ठिकाणी जे सॉइलचं इरोजन आहे, मातीची जी धूप आहे या ठिकाणी थांबते. देन पेअर्ड रो मेथड. त्यालाच आपण पट्टा पद्धत असं म्हणतो. इन दिस मेथड 2 consecutive furrows are open 3 feet distance and wide gap of 5 to 6 feet is kept before the next set of 2 consecutive furrows. तर या मेथड मध्ये 3 फीट डिस्टन्स ठेवायचा आहे दोन फरो मध्ये आणि त्यामध्ये वाईड गॅप 5 ते 6 फीट त्या ठिकाणी ठेवायचा आहे. केप बिफोर द नेक्स्ट सेट ऑफ 2 consecutive furrows. दोन फरोच्या मध्ये दोन फरो आणि त्यानंतर 5 ते 6 फूट त्या ठिकाणी अंतर ठेवल्यानंतर मध्यभागी त्या ठिकाणी एक पट्टा तयार होतो. इट हेल्प्स इन vigorous crop growth and increase yield due to proper utilization of sunlight and air. या मेथड मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ ऊसाची होत असते. त्याचबरोबर increase yield due to proper utilization of sunlight and air. सूर्यप्रकाश आणि हवा त्या ठिकाणी जास्त मिळाल्यामुळे उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होते. इंटरकल्टिवेशन अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स आर कॅरीड आउट इझिली. त्याचबरोबर त्या इंटरकल्टिवेशन चे ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्याचबरोबर प्लांट प्रोटेक्शन म्हणजे स्प्रेइंग किंवा खत वगैरे टाकणे अशी जी ऑपरेशन्स आहेत तर ती ऑपरेशन्स या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतात. कारण पट्टा पद्धतीमध्ये जी काही मोकळी जागा राहते आतमध्ये जे आपले अवजार आहेत किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आतमध्ये आपल्याला जे वेगवेगळे ऑपरेशन आहेत ते आपल्याला या ठिकाणी करता येतात. हेल्प्स इन सेव्हिंग इरिगेशनल वॉटर अँड रिड्यूस वीड पॉप्युलेशन. त्याचबरोबर या ठिकाणी इरिगेशन वॉटर जे आहे त्याचं सुद्धा सेव्हिंग या पट्टा पद्धतीमध्ये होत असतं. रिड्यूस वीड पॉप्युलेशन. त्याचबरोबर जे तण येतात, वीड म्हणजे काय तण, तण त्या ठिकाणी कमी येतात. इंटरक्रॉपिंग इज ऑल्सो पॉसिबल विदाउट अफेक्टिंग द क्रॉप ग्रोथ ऑफ शुगरकेन. त्याचबरोबर जे इंटरक्रॉपिंग करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण करू शकतो.
वेगवेगळे क्रॉप्स आपण जे सुटेबल आहेत इंटरक्रॉपिंग साठी ते क्रॉप आपण त्या पट्टा पद्धत किंवा पेअर रो मेथड मध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो. देन आफ्टर प्लांटिंग मेथड्स ऑफ शुगरकेन. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्लांटिंग मेथड ऑफ शुगरकेन. फर्स्ट, flatbed planting. In this method, shallow furrows are opened at 60 to 90 centimeter distance with tractor drawn ridges. सुरुवातीला शॅलो फरोज म्हणजे कमी खोल असलेले जे फरो आहेत ते आपण या ठिकाणी ओपन करायचे आहेत 60 ते 90 सेंटीमीटर डिस्टन्सचे. सेट आर प्लांटेड इन फरोज एंड टू एंड अँड कव्हर विथ 3 to 5 सेंटीमीटर सॉइल अँड फील्ड इज लेबल. त्यानंतर ऊसाचं लागवड त्यामध्ये आपण करायची आहे. लागवड केल्यानंतर 3 ते 5 सेंटीमीटर सॉइल त्याच्यामध्ये आपण ऊसावरती त्या ठिकाणी जे सेट्स आपण लावलेले आहेत त्या सेट्स वरती माती टाकायची आहे. ती टाकल्यानंतर फील्ड लेवल करून घ्यायची. पूर्ण फील्ड प्लॅंकच्या साहाय्याने आपण लेवल करून घ्यायची. दिस मेथड इज युजफुल इन एरियाज विथ शॉर्टेज ऑफ इरिगेशन बट सबसॉइल मॉइश्चर इज अबंडंट. आता ही जी मेथड आहे तर ती साधारणतः शॉर्टेज ऑफ इरिगेशन ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये आपण ही मेथड घेऊ शकतो. आणि जे सबसॉइल मॉइश्चर अबंडंट आहे म्हणजे जमिनीच्या खाली मॉइश्चर चांगल्या पद्धतीने साठून राहतो अशा जमिनीमध्ये ही फ्लॅट बेड मेथड सुटेबल आहे. फ्लॅट प्लांटिंग ऑफ केन इज कॉमन इन नॉर्थ इंडिया. तर नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतामध्ये ही फ्लॅट प्लांटिंगची मेथड कॉमन आहे. म्हणजे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात फ्लॅट बेड प्लांटिंग ऑफ शुगर केन केलं जातं. देन आफ्टर सेकंड मेथड प्लांटिंग इन रिजेस अँड फरोज. सरीवरंबा पद्धत. प्लांटिंग ऑफ सेट इज डन इन फरोज ओपनेड ॲट 105 to 120 सेंटीमीटर डिस्टन्स. 105 ते 120 सेंटीमीटर डिस्टन्सचे फरोज त्या ठिकाणी ओपन करायचे आहेत. इन लाईट टू मीडियम सॉइल furrows are irrigated first and then sets are traced in furrows to a depth of 2.5 to 5 centimeter. It is called as wet method of planting. आता ह्या मेथड मध्ये ड्राय मेथड आणि वेट मेथड अशा दोन पद्धती याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता यामध्ये वेट मेथड मध्ये सुरुवातीला लाईट टू मीडियम सॉइल फरोज त्या ठिकाणी ओपन करायचे. then set are pressed in furrows to a depth of 2.5 to 5 सेंटीमीटर. 2.5 ते 5 सेंटीमीटर खोलवरती त्या ठिकाणी सेट म्हणजे जे शुगर केन जे सीड मटेरियल आहे त्याला आपण सेट असं म्हणतो. ते सेट्स त्या ठिकाणी आपण लावायचे. इन हेवी सॉइल सेट्स आर प्लांटेड इन ड्राय सॉइल इन द फरो and the irrigation is given. It is called a dry method of planting. त्यानंतर ड्राय मेथड जी आहे तर हेवी सॉइल मध्ये त्याचं प्लांटिंग आपण करतो. त्यामध्ये सुरुवातीला सेट्स प्लांटेड केल्यानंतर त्या ठिकाणी आपण इरिगेशन देतो आणि इट इज कॉल्ड एज ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. यामध्ये आता नीट लक्षात ठेवा वेट मेथड मध्ये आपण सुरुवातीला इरिगेशन देतो. इरिगेशन दिल्यानंतर सेट्सचं प्लांटिंग त्या ठिकाणी करतो. ड्राय मेथड मध्ये सुरुवातीला सेट्स प्लांटिंग करतो आणि इरिगेशन आपण नंतर देतो. देन थर्ड मेथड रेन गन मेथड. इट इज अडॉप्टेड इन रिव्हर साइड एरियाज टू ओव्हरकम प्रॉब्लेम ऑफ फ्लडिंग ड्युरिंग मान्सून. आता ही जी मेथड आहे तर ती नदीच्या कडेला असणाऱ्या क्षेत्रामध्ये शुगर केन प्लांटिंग केलं जातं की ज्या ठिकाणी फ्लडिंगचा प्रॉब्लेम आहे की पूर त्या ठिकाणी येतो. सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हाय लेइंग एरियाज. सुरुवातीला आपण हाय लेइंग जो एरिया आहे म्हणजे नदीपासून जो लांब एरिया आहे त्या लांब एरियामध्ये व्हर्टिकल पोझिशनला त्या ठिकाणी शुगर केनचे सेट्स त्याची लागवड करायची आहे. स्प्राउटेड सेट्स आर देन ट्रान्सप्लांटेड इनटू द फ्लड अफेक्टेड फील्ड व्हेन फ्लड इज ओव्हर. आणि त्याच्यानंतर जे व्हर्टिकल आपण प्लांटिंग केलेलं आहे
त्या प्लांटिंगचे सेट्स आपण ट्रान्सप्लांट करायचे. ज्यावेळेस पूरस्थिती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या फील्ड मध्ये आपण शुगरकेनचं प्लांटिंग पुन्हा करायचं आहे. देन फोर्थ मेथड, ट्रेंच ऑफ जावा मेथड. ट्रेंच किंवा जावा मेथड जी आहे त्याला आपण ट्रेंच मेथड असं म्हणतो. इट इज पॉप्युलर इन जावा अँड मॉरिशस आइसलँड. जावा जो देश आहे त्या देशामध्ये ही मेथड जास्त करून वापरली जाते, किंवा मॉरिशस मध्ये जी बेट आहेत, मॉरिशस आइसलँड म्हणजे बेट. इन इंडिया इट इज प्रॅक्टिस इन आसाम. आसाम मध्ये ही मेथड जास्त करून वापरतात. ट्रेंचेस हॅव्हिंग डेप्थ ऑफ 20 to 30 सेंटीमीटर्स आर डग 90 to 120 सेंटीमीटर आपण. यामध्ये ट्रेंचेस आपण ओपन करायचे आहेत. त्यामध्ये काही खड्डे घ्यायचे, गोलाकार खड्डे आपण घेतल्यानंतर 90 ते 120 सेंटीमीटर त्या ठिकाणी ते खोल घ्यायचे. The seeds are planted in the center of the trenches and covered with soil. त्यानंतर ते ट्रेंचेस आपण सेट्सने प्लांट करायचे आहेत आणि मातीने पूर्ण ते झाकून घ्यायचे आहेत. The clumps of canes later on tied together to prevent lodging. त्यानंतर शुगर केनची वाढ झाल्यानंतर ते क्लम्प्स जे आहेत तर ते एकमेकाला बांधायचे आहेत, किंवा त्यांचा ग्रुप करून ते बांधायचे आहेत. बांधल्यानंतर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी वादळ वगैरे जरी आले किंवा जोराचा वारा आला तरी ते शुगर केन त्या ठिकाणी त्याचं लॉजिंग होणार नाही किंवा ते पडणार नाही. देन आफ्टर सेट रेट, म्हणजे आपण सीड रेट जो म्हणतो त्यालाच आपण ऊसामध्ये सेट रेट असं म्हणतो. शुगर केन इज प्रोपोगेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड, that is by using stem cuttings called as seeds. शुगरकेन आपण प्लांटिंग करताना त्याची व्हेजिटेटिव्ह मेथड आहे प्रोपोगेशनची, त्यामध्ये त्याचे कटिंग्स आपण वापरतो, त्यालाच आपण सेट्स असं म्हणतो. जनरली 25,000 to 30,000 सेट्स ऑफ 3i bird per hectares are required. सामान्यपणे 25,000 ते 30,000 जे सेट्स आहेत 3 आय बर्डचे, म्हणजे 3 डोळ्याचे, 3 डोळे आलेले जे सेट्स आहेत ते आपल्याला एका हेक्टर साठी 25,000 ते 30,000 लागतात. देन सिंगल आय बर्डेड सेट्स 75,000, 75,000 सिंगल आय बर्डेड सेट्स आपल्याला 1 हेक्टर एरियासाठी आवश्यक असतात. देन आफ्टर सिलेक्शन ऑफ सेट्स, जे सीड मटेरियल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याचा जो क्रायटेरिया आहे तो काय आहे. सेट्स मे बी सिलेक्टेड फ्रॉम वेल मॅन्युअर नर्सरी. जे सेट्स आपण सिलेक्ट करणार आहे तर ते चांगल्या पद्धतीनं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेलं पाहिजे. सेट शुड हॅव 3 हेल्दी आय बर्ड्स. त्याचबरोबर जे सेट्स आहेत त्याला चांगल्या पद्धतीचे 3 निरोगी आय बर्ड पाहिजेत, डोळे जे आहेत तर ते हेल्दी पाहिजे. सिलेक्ट टॉप पोर्शन ऑफ शुगर केन बिकॉज bird on that portion germinates earlier than lower portion due to more amount of glucose. त्याचबरोबर त्याचं टॉप पोर्शनचं शुगर केनचे सेट्स त्या ठिकाणी पाहिजेत, कारण त्यामध्ये त्याचं जे जर्मिनेशन आहे तर ते अर्ली होतं. आणि लोअर पोर्शन ड्यू टू मोर अमाऊंट ऑफ ग्लुकोज, कारण त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण चांगलं असतं. सिलेक्ट द सेट्स फ्रॉम मॅच्युअर क्रॉप and water shoots from आडसाली क्रॉप. त्याचबरोबर जे सेट्स आपण सिलेक्ट करणार आहेत ते मॅच्युअर क्रॉप पासून आपण सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर वॉटर शूट्स जे आहेत तर ते आपण आडसाली क्रॉप साठी निवडायचे आहेत, की ज्याचे त्या ठिकाणी डोळे चांगल्या पद्धतीनं मॅच्युअर झालेले आहेत, त्याला आपण त्या ठिकाणी वॉटर शूट्स असं म्हणतो. सिलेक्ट थिक केन विच जर्मिनेट बेटर प्रोड्यूस मोर टिलर्स अँड गिव्ह हायर. त्याचबरोबर जे थिक केन आहेत म्हणजे चांगले जाड असलेले केन्स आपण त्या ठिकाणी निवडायचे, त्याचं जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होतं. त्याचबरोबर जास्त प्रमाणात टिलर्स म्हणजे फुटवे त्याला येतात आणि जास्त यील्ड आपल्याला त्या ठिकाणी मिळते. देन आफ्टर
सेट ट्रीटमेंट, शुगरकेनच्या सेट्सची आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. सेट्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युलर कंपाऊंड्स टू प्रिव्हेंट सीड बॉर्न डिसीजेस. सुरुवातीला आपण सीडची ट्रीटमेंट जी आहे तर ती ऑर्गॅनोमर्क्युलर जे कंपाऊंड आहे तर त्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करायची आहे. शुगरकेन सेट treated with hot water 50 degrees Celsius for 2 hours or 54 degrees Celsius for half an hour to control greasy shoot and other viral diseases. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की 50 डिग्री सेल्सिअस ची ट्रीटमेंट आहे ती 2 तासासाठी आहे हॉट वॉटर आणि 54 डिग्री सेल्सिअस ची जी आहे ती अर्ध्या तासासाठी आहे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे गरम पाण्याची ती ग्रेसी शूट अँड अदर व्हायरल डिसीजेस जे आहेत तर ते कंट्रोल करण्यासाठी केली जाते. शुगरकेन सेट्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप्स टू कंट्रोल मिलीबग अँड स्केल इन्सेक्ट्स. त्याचबरोबर शुगरकेन सेट्स जे आहेत तर ते 1% फिश ऑइल रोझिन सोप्स मध्ये त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट करायची आहे फॉर द कंट्रोल ऑफ मिलीबग अँड स्केल इन्सेक्ट्स. जे स्केल इन्सेक्ट्स आहेत जसे स्नेल्स वगैरेचा जो अटॅक होतो तो, त्यानंतर मिलीबग्स, त्याला आपण पिठ्या ढेकून वगैरे असे जे इन्सेक्ट्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी 1% फिश ऑइल रोझिन सोपची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. शुगरकेन सेट्स आर ट्रीटेड विथ एजेलॉल और एरेटॉन टू प्रिव्हेंट रूटिंग ऑफ सेट्स. त्याचबरोबर रूटिंग ऑफ सेट्स कंट्रोल करण्यासाठी एजेलॉल और एरेटॉन त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. Treat the seeds with lime water for 24 hours to improve germination of dry buds. त्याचबरोबर लाईम वॉटर मध्ये त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट करायची आहे टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन ऑफ ड्राय बर्ड्स. जे ड्राय बर्ड्स आहेत, सुकलेले डोळे असतात, त्याचं फुटवे चांगले होण्यासाठी लाईम वॉटर मध्ये आपण त्याची ट्रीटमेंट करतो. Then after manures and fertilizers of sugarcane crop. Sugarcane is a heavy feeder and long duration crop requires more manuring. Sugarcane crop जे आहे तर ते हेवी फीडर क्रॉप आहे, त्याला जास्त त्या ठिकाणी खतांची आवश्यकता असते. त्याचबरोबर हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, जास्त काळ हे त्या ठिकाणी जमिनीमध्ये राहतं. त्याचबरोबर त्याचं जी लाईफ सायकल आहे ती जास्त आहे, त्यामुळे याला मॅन्युअरची आवश्यकता त्या ठिकाणी जास्त आहे. यामध्ये आता जे 3 सीझन आहेत प्लांटिंगचे त्यानुसार या ठिकाणी फर्टिलायझर डोस दिलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट सुरू सीजनल प्लांटिंग, FIM रिक्वायरमेंट 25 टन पर हेक्टर, FIM 25 टन पर हेक्टर. NPK रिक्वायरमेंट 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस, 125 kg पोटॅशियम. या ठिकाणी सुरूचा जो डोस आहे 250, 125 NPK kg पर हेक्टर. Then after pre-seasonal 35 tons FIM per hectare required. Then after nitrogen requirement 350 kg per hectare, phosphorus 170 kg per hectare, potassium 170 kg per hectare. आता प्री सीजनल मध्ये आपल्याला 35 टन FIM म्हणजे फार्म एअर मॅन्युअर या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर नायट्रोजन 350 kg पर हेक्टर, फॉस्फरस 170 kg पर हेक्टर, पोटॅशियम 170 kg पर हेक्टर. देन अडसाली शुगरकेन 50 टन्स पर हेक्टर FIM रिक्वायर्ड, 50 टन या ठिकाणी FIM ची आवश्यकता असते अडसालीला. नायट्रोजन 450 kg पर हेक्टर, फॉस्फरस 170 kg पर हेक्टर आणि पोटॅशियम 170 kg पर हेक्टर. अडसालीचा जो डोस आहे 450, 170, 170 या ठिकाणी तुम्ही तो पाठच करून ठेवायचे आहेत, हे जे डोसेस दिलेले आहेत. देन आफ्टर डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्टिलायझर, या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मागच्या स्लाइड मध्ये आपण या ठिकाणी जो मेन डोस आहे तो डोस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे.
परीक्षेमध्ये जर फर्टिलायझर रिक्वायरमेंट विचारलं, जरी तो डोस तुम्ही लिहिला तरी तुम्हाला त्याचे मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. या ठिकाणी सीझन वाईज अडसाली, प्री सीझनल, सीझनल किंवा सुरू, त्या ठिकाणी 4 डोसेस त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. ऍट प्लांटिंग अडसाली बेसल डोस ऑफ FIM 50 टन्स पर हेक्टर, NPK requirement 45, 85, 85 kg per hectare. Then pre-seasonal 35 टन्स FIM पर हेक्टर. FIM जे आहे तर ते सुरुवातीलाच टाकायचं आहे, त्याचे काही वेगवेगळे डोसेस नसतात, ते सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी टाकतो. प्री सीझनल मध्ये नायट्रोजन 35, फॉस्फरस 85, पोटॅशियम 85 kg पर हेक्टर या ठिकाणी ऍट प्लांटिंगच्या वेळेस टाकायचं आहे. सीझनल मध्ये 25 टन्स FIM, नायट्रोजन 25, फॉस्फरस 62, पोटॅशियम 62. अशा पद्धतीनं ऍट द प्लांटिंग म्हणजे लावणीच्या वेळेस हा डोस टाकणं आवश्यक आहे. देन आफ्टर 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग, 6 ते 8 आठवडे प्लांटिंग झाल्यानंतर अडसालीमध्ये 180 kg नायट्रोजन पर हेक्टर टाकायचं आहे. देन प्री सीझनल 140 kg नायट्रोजन आणि सुरू मध्ये 100 kg नायट्रोजन या ठिकाणी 6 ते 8 आठवड्यानंतर ऊसामध्ये टाकणं आवश्यक आहे. देन आफ्टर 8 to 12 weeks म्हणजे 8 ते 12 आठवडे आफ्टर प्लांटिंग, प्लांटिंग केल्यानंतर 8 ते 12 आठवड्यांनी नायट्रोजन 45 kg पर हेक्टर अडसालीमध्ये, प्री सीझनल 35 kg पर हेक्टर and seasonal 25 kg per hectare. Then after at earthing up 22 weeks after planting, त्यानंतर अर्थिंग अप केल्यानंतर, अर्थिंग अप म्हणजे काय, ज्या वेळेस आपण शेतामध्ये माती लावतो किंवा भर घालतो त्याला आपण अर्थिंग अप असं म्हणतो. अर्थिंग अपच्या वेळेस नायट्रोजन अडसालीमध्ये 180, नायट्रोजन अडसालीमध्ये 180 kg पर हेक्टर, फॉस्फरस 85 kg पर हेक्टर, पोटॅशियम 85 kg पर हेक्टर. देन प्री सीझनल 140 kg नायट्रोजन पर हेक्टर, फॉस्फरस 85 kg, पोटॅशियम 85 kg per hectare. Then seasonal or suru planting 100 kg nitrogen per hectare, 63 kg phosphorus per hectare, 63 kg potassium per hectare. तर अशा पद्धतीनं हे जे डोस आहे त्याची टोटल या ठिकाणी खाली दिलेली आहे, जी तुम्हाला मी सुरुवातीला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलेली आहे. Then after intercultivation of sugarcane, the intercultural operations followed in sugarcane crops are follows. First, gap filling. यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला गॅप फिलिंग करणं आवश्यक असतं, की ज्यामध्ये काही ठिकाणी क्रॉप आपण सेट्स लावल्यानंतर त्याचं जर्मिनेशन होत नाही आणि ती जागा त्या ठिकाणी गॅप राहतो. इट इज डन आफ्टर कंप्लीट इमर्जन्स ऑफ क्रॉप टू फिल द गॅप. आता हे जे ऑपरेशन आहे तर ते आपल्याला क्रॉपचं इमर्जन्स म्हणजे उगवून आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी करावं लागतं. इट इज डन अबाउट 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग. 6 ते 8 आठवडे प्लांटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की कुठं गॅप शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण लगेच गॅप फिलिंग करायचं आहे. देन वीड कंट्रोल 2 to 5 हँड विडिंग्स शुड बी गिवन. त्यामध्ये आता आपल्याला 2 ते 5 हँड विडिंग्स घेणं आवश्यक आहे. यूज ॲट्रेझिन ऑर ॲलॅक्लोर हेर्बिसाइड्स. त्याचबरोबर जर विडिंग करणं आपल्याला शक्य नसेल किंवा काही विडिंग्स आपल्याला करता येणार नाहीत, अशा वेळेस ॲट्रेझिन किंवा ॲलॅक्लोर नावाचं जे हर्बिसाइड आहे तणनाशक ते आपण त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरायचं आहे. देन आफ्टर होईंग ऑपरेशन 2 to 3 होईंग्स आर गिवन टू रिमूव्ह द वीड्स. 2 ते 3 त्या ठिकाणी कोळपणी करायची आहे.
दिस ऑपरेशन इज डन ऍट 1 month इंटरवल. आणि हे जे ऑपरेशन आहे तर ते 1 महिन्यात इंटरवल मध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. देन तगरणी और बाल बांधणी, त्यालाच आपण त्या ठिकाणी भर लावणे म्हणतो. तगरणी मीन्स पार्शियल हिलिंग ऑफ सॉइल. त्यामध्ये जी सॉइल त्या ठिकाणी शेतामध्ये आहे तर ती आपण त्या ठिकाणी मोकळी करायची आहे, त्याला आपण तगरणी असं म्हणतो. दिस ऑपरेशन इज डन व्हेन द क्रॉप इज 3 to 4 months ओल्ड. 3 ते 4 महिन्याचं शुगरकेन क्रॉप झाल्यानंतर तगरणी ऑपरेशन आपण करायचं आहे. इट इज डन ट्वाइस ॲट an interval of 1 month for loosening the soil, pruning non-functional roots and suppress the growth of late tillers. त्यामध्ये तगरणी केल्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो त्या ठिकाणी सॉइल लूज होते, माती मोकळी होते. प्रुनिंग नॉन फंक्शनल रूट्स, त्याचबरोबर जे नॉन फंक्शनल रूट आहे ज्या रूट्सचा काही फायदा नाहीये असे रूट्स त्या ठिकाणी निघून जातात. सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स, त्याचबरोबर जे लेट टिलर्स आहेत त्यांचं वाढ होण्यास त्या ठिकाणी मदत मिळते. त्यानंतर अर्थिंग अप. आता अर्थिंग अप ऑपरेशन आपण तगरणी नंतर त्या ठिकाणी लगेच करत असतो. अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग द रिजेस अँड कन्व्हर्टिंग देम इनटू द फरोज. त्या ठिकाणी जे रिजेस आहेत तर ते रिजेस आपण ब्रेक करतो आणि कन्व्हर्टिंग देम इनटू द फरोज, ते फरोज मध्ये त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन करतो. इट डन व्हेन क्रॉप इज 5 to 5 month ओल्ड. 5 ते 5.5 महिन्याचं क्रॉप झाल्यानंतर किंवा 2 ते 3 इंटरनोड्स त्याचे विजिबल झाल्यानंतर. ज्यावेळेस 5 ते 5.5 महिन्याचं ऊस पीक होतं त्यावेळेस 2 ते 3 इंटरनोड त्याला आलेले असतात. ते 2 ते 3 कांडे त्या ठिकाणी त्याला येतात. अशा अवस्थेमध्ये आपण अर्थिंग अप ऑपरेशन करायचं आहे. देन डिट्रॅशिंग, रिमूव्हल ऑफ ओल्डर लिव्स फ्रॉम शुगर केन इज नोन ॲज डिट्रॅशिंग. त्याचबरोबर डिट्रॅशिंग मध्ये आपण जे ओल्ड लिव्ह आहेत म्हणजे जी जुनी पानं झालेली आहेत, सुकलेली आहेत, अशी पानं आपण त्या ठिकाणी काढून टाकायची आहेत. मल्चिंग, केन ट्रॅश कॅन बी युज्ड ॲज अ मल्चिंग मटेरियल टू कन्झर्व सॉइल मॉइश्चर. त्याचबरोबर डिट्रॅशिंग मध्ये जे मटेरियल आपण काढलेलं आहे, जी पानं आपण तोडलेली आहेत, ती पानं त्याच शेतामध्ये त्या ठिकाणी मधल्या भागामध्ये पसरून ठेवायची आहेत जेणेकरून कन्झर्वेशन ऑफ सॉइल त्या ठिकाणी होईल. Then propping operation means tying of sugar cane. This operation is done to prevent lodging of cane crop. आता प्रॉपिंग जे ऑपरेशन आहे ते साधारणतः त्या ठिकाणी लॉजिंग ज्या भागात होतं, ज्या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त आहे अशा भागामध्ये आपण प्रॉपिंग ऑपरेशन करतो आणि जेणेकरून ऊस पडणार नाही याची काळजी आपण त्या ऑपरेशन मध्ये घेत असतो. Then after irrigation requirement of sugarcane crop, irrigation requirement depends upon type of soil, season and duration of crop. आता इरिगेशन जे आहे तर ते प्रामुख्याने माती, त्याचबरोबर सीझन कुठला आहे आणि क्रॉपचं ड्युरेशन किती आहे याच्यावरती इरिगेशन अवलंबून आहे. यामध्ये आता आपण शिकलेलो आहे की 3 क्रॉपचे त्या ठिकाणी ड्युरेशन किंवा सीझन आहेत. त्यामध्ये सुरू, त्यानंतर प्री सीझनल आणि आडसाली असे 3 त्या ठिकाणी ड्युरेशन आहेत. इन केस ऑफ लाईट टू मीडियम सॉइल इट इज गिवन ॲट 7 days इन समर अँड 15 days इन विंटर. आता इरिगेशन देताना लाईट मीडियम सॉइल जर असेल म्हणजे हलकी मध्यम जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये 7 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी पाणी द्यायचे आणि विंटरमध्ये थंडीच्या दिवसामध्ये 15 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी पाणी द्यायचं. इन केस ऑफ हेवी सॉइल्स, त्या ठिकाणी हेवी सॉइल जर असेल, भारी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये इरिगेशन इंटरवल ऑफ 10 days इन समर, उन्हाळ्यामध्ये 10 दिवसाचा त्या ठिकाणी इंटरवल आहे आणि 20 days इन विंटर सीझन, आणि हिवाळी सीझनामध्ये 20 दिवसाचा त्या ठिकाणी इंटरवल आहे. इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रो स्टेजेस. त्याचबरोबर शुगरकेनच्या काही क्रिटिकल ग्रो स्टेजेस या ठिकाणी इरिगेशनच्या आहेत. त्यामध्ये टिलरिंग,
ग्रँड ग्रोथ स्टेज, अर्ली मॅच्युरिटी स्टेज, या ज्या स्टेजेस आहेत तर ह्या स्टेजेसला इरिगेशन देणं आवश्यक आहे. टिलरिंग म्हणजे या ठिकाणी फुटवे फुटण्याचा काळ. ग्रँड ग्रोथ स्टेजेस म्हणजे तो वाढीचा काळ आहे तो. त्यानंतर अर्ली मॅच्युरिटी स्टेज, त्यामध्ये मॅच्युअर होण्याचा जो आधीचा जो काळ आहे तो काळ. देन आफ्टर क्रॉप रोटेशन ऑफ sugarcane crop, the common rotations are paddy, sugarcane and ratoon. आता यामध्ये खरीप मध्ये जर आपण पॅडी लावलं, खरीप मध्ये पॅडी निघाल्यानंतर त्यामध्ये शुगरकेनचं प्लांटिंग करायचं आहे. शुगरकेन प्लांटिंग केल्यानंतर किंवा पॅडी जर सुरुवातीला असेल खरीप मध्ये तर त्यानंतर रटून आपण घेऊ शकतो. शुगरकेन प्लांटिंग केल्यानंतर त्याचं रटून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉटन, शुगरकेन, रटून, व्हीट. सुरुवातीला खरीप मध्ये कॉटन, नंतर शुगरकेन, नंतर परत शुगरकेनचा खोडवा घ्यायचा आहे आणि खोडवा निघाल्यानंतर परत त्या ठिकाणी गहू आपण शेतामध्ये करायचा आहे. देन पॅडी, ग्राउंडनट, ज्वार आणि शुगरकेन. यामध्ये सुरुवातीला पॅडी खरीप मध्ये घेतल्यानंतर ग्राउंडनट घ्यायचं आहे, नंतर ज्वार आणि ज्वार नंतर शुगरकेन प्लांटिंग घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं क्रॉप रोटेशन या ठिकाणी आपण घेऊ शकतो. देन आफ्टर इंटरक्रॉपिंग ऑफ शुगरकेन, आता शुगरकेन मध्ये आपण आंतरपीक काही लावतो. त्यामध्ये ओनियन, गार्लिक, कोरिएंडर, पोटॅटो, ग्राम आर टेकन ॲज इंटरक्रॉपिंग शुगरकेन. आता शुगरकेन मध्ये कांदा, त्यानंतर लसूण, मेथी, पोटॅटो म्हणजे बटाटा, हरभरा अशी जी पिकं आहेत तर ती आपण इंटरक्रॉप म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो. Then harvesting and yield of sugarcane. The sugarcane is said to be mature when the sucrose concentration goes above 16% and then purity of juice is more than 85%. आता यामध्ये हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर या ठिकाणी जे सक्रोज कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते 16% पेक्षा जास्त त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि जी ज्यूस ची जी प्युरिटी आहे तर ती 85% असली पाहिजे. साइन ऑफ मॅच्युरिटी ऑफ शुगरकेन, जनरल येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप. सुरुवातीला त्या ठिकाणी पूर्ण जे क्रॉप आहे तर ते पिवळं पडल्याचं त्या ठिकाणी दिसतं. मेटालिक साऊंड ऑफ केन आफ्टर बिंग टॅप्ड बाय हँड. त्याचबरोबर हाताने जर आपण शुगरकेन वरती जर टॅप केलं केन वरती तर त्या ठिकाणी मेटालिक साऊंड येतो. त्यानंतर ब्रेकिंग ऑफ केन ऍट द नोड आफ्टर बिंग प्रेस. त्याचबरोबर जे नोड आहेत ज्या ठिकाणी दोन नोड एकत्र आलेले आहेत त्या नोड वरती जर आपण प्रेस केलं किंवा ते ब्रेक केलं तर त्या ठिकाणी ते ब्रेक होतं. त्यानंतर सेसेशन ऑफ प्लांट्स ग्रोथ अँड इमर्जन्स ऑफ फ्लावर्स. त्याचबरोबर प्लांटची जी ग्रोथ आहे ती थांबते आणि इमर्जन्स ऑफ फ्लावर म्हणजे त्याला वरती तुरे येतात. देन आफ्टर स्वेलिंग ऑफ आयबर्ड्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी फुगीर होतात किंवा त्याचं स्वेलिंग त्या ठिकाणी होतं. ब्रिक्स, सॅक्रोमीटर रिडिंग इज 21 to 24 ब्रिक्स. त्याचबरोबर जे ब्रिक्स रिडिंग जे आहे तर ते साधारणतः 21 ते 24 ब्रिक्स त्या ठिकाणी पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शुगरकेन मध्ये आढळल्यानंतर शुगरकेनचं हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे. Then after actual harvesting of sugarcane crop is harvested by cutting the cane at ground level with the help of sharp chopper or knife. शुगरकेन क्रॉप जे आहे तर ते त्या ठिकाणी कटिंग करायचं आहे त्याचं ग्राउंड लेवलला. तो शार्प चॉपर त्या ठिकाणी मिळतो किंवा नाईफ. द ड्राय लिव्स अँड रूट्स आर रिमूव्ड फ्रॉम द केन. त्यानंतर जे ड्राय लिव्स आहेत आणि रूट्स त्याचे रिमूव्ह करायचे. द इमॅच्युअर टॉप विथ लिव्स आर ऑल्सो कट ऑफ. त्याचबरोबर जे टॉप आहेत शुगरकेनची टॉप त्याला आपण वाढी म्हणतो ती त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. केन इज देन बंडल अँड टेकन टू द फॅक्टरी फॉर क्रशिंग. त्यानंतर त्याचे बंडल बांधायचे आहेत आणि फॅक्टरीमध्ये ते आपण पाठवायचे आहेत क्रशिंगसाठी.
Then after yield per hectare, आडसाली क्रॉप 150 टन्स पर हेक्टर. आडसाली जी क्रॉप आहे तर त्याचं 150 टन प्रति हेक्टर यील्ड शुगर केनचं मिळतं. प्री सीजनल क्रॉप 125 टन पर हेक्टर यील्ड. सुरू और सीजनल क्रॉप 100 टन पर हेक्टर. तर यामध्ये आता तुमच्या लक्षात येईल की आडसाली क्रॉप्स हॅव मोर यील्ड बिकॉज ऑफ मोर ड्युरेशन ऑफ क्रॉप इन दी फील्ड. जमिनीमध्ये हे जास्त काळ त्या ठिकाणी राहतं. 18 महिन्याचं जे पीक आहे त्यामुळे त्याला वाढीसाठी चांगला काळ मिळतो आणि त्यामुळे त्याचं यील्ड त्या ठिकाणी जास्त आहे. Then after varieties of sugarcane, CO 740, CO 775, CO 798, CO 419, CO 671, CO 7125, संपदा, CO 7219, संजीवनी, फुले 265, CO 86032, CO 10001 या शुगरकेनच्या व्हरायटी आहेत. तर CO म्हणजे काय तर कोइंबतूर 740, कोइंबतूर 775 असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. Then after ratoning operation of sugarcane, ratoning is the practice of allowing stubbles of previously harvested crop to sprout and grow to raise a new crop. रटोनिंग म्हणजे काय तर रटोनिंग मध्ये आपण सुरुवातीला शुगरकेन लावल्यानंतर ज्यावेळेस त्याची काढणी करतो, काढणी करताना आपण त्याचे जे रूट्स आहेत ते जमिनीत तसेच त्या ठिकाणी ठेवायचे. त्याचं जे खोड आहे तर ते खोडापासून त्या ठिकाणी हार्वेस्टिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पुन्हा रिग्रोथ करायची आहे. त्याला आपण रटोनिंग असं म्हणतो. इम्पॉर्टन्स ऑफ रटोनिंग. रटोनिंग सेव्हज कॉस्ट ऑन प्रिपरेटरी टिलेज. रटोनिंग ऑपरेशन जे आहे तर ते प्रिपरेटरी टिलेजची जी कॉस्ट आहे ती त्या ठिकाणी आपली सेव्ह करतं. इट सेव्हज कॉस्ट ऑफ सीड मटेरियल अँड प्लांटिंग ऑफ केन्स. त्याचबरोबर जे सीड मटेरियल आहे त्याची सुद्धा ते कॉस्ट त्या ठिकाणी सेव्ह करतं. प्लांटिंग साठी जो येणारा खर्च आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रटोनिंग केल्यामुळे वाचणार आहे. इट गेट्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ रेसिड्युअल मॅन्युअर. त्याचबरोबर जे रेसिड्युअल मॅन्युअर आहे त्या ठिकाणी त्याचा वापर रटून करताना त्या ठिकाणी होतो. रटून शुगरकेन त्या ठिकाणी जे मॅन्युअर रेसिड्युअल त्या ठिकाणी आहे त्याचा वापर आपल्या वाढीसाठी करतो. इन ऑल इट सेव्स 20 to 25% एक्सपेंडिचर ॲज कम्पेअर्ड टू प्लांट केन. त्याचबरोबर 20 ते 25% जो एक्सपेंडिचर आहे शुगरकेन प्लांटिंगचा तो त्या ठिकाणी सेव्ह होतो. इट ऑल्सो गिव्स गुड यील्ड इफ सेम केअर इज टेकन लाईक प्लांटेड केन. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यापासून आपल्याला चांगलं यील्ड त्या ठिकाणी मिळू शकतं जर आपण चांगल्या पद्धतीनं रटून क्रॉपची जर काळजी घेतली. प्लांटेड केन सारखेच ऑपरेशन त्याच्यामध्ये जर केले तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं यील्ड रटून पासून आपल्याला मिळतं. मॅनेजमेंट ऑफ रटोनिंग. द केन शुड बी हार्वेस्टेड क्लोज टू द ग्राउंड लेवल. शुगरकेन जो आहे तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपण ग्राउंड लेवलला त्याची हार्वेस्टिंग करायची आहे. ऑल ट्रॅश अँड ड्राईड केन्स शुड बी रिमूव्ड आफ्टर हार्वेस्टिंग. त्याचबरोबर जे ड्राईड केन्स आहे ट्रॅश मटेरियल ते पूर्णपणे रिमूव्ह त्या ठिकाणी करायचे. इरिगेशन इज विथहोल्ड फॉर अ पिरियड ऑफ 4 to 6 weeks. 4 ते 6 आठवडे आपण इरिगेशन त्याचं त्या ठिकाणी थांबवायचं आहे. द इमर्जिंग shoots and stubbles should be cut close to the ground level for uniform stand of the crop. त्याचबरोबर जे इमर्जिंग शूट्स आहेत त्याचबरोबर स्टबल्स should be cut close to the ground level and
युनिफॉर्म स्टँड ऑफ द क्रॉप. जे शूट्स आणि स्टबल्स जे आहेत तर ते ग्राउंड लेवलला कट करायचे आहेत आणि त्याचं युनिफॉर्म स्टँड त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ब्रेक द साइड्स of the ridge and lose the middle portion with the help of shovel tooth cultivator. त्याचबरोबर जो शॉवेल टूथ कल्टिवेटर आहे त्याच्या साहाय्यानं रिजेस ब्रेक करायचे आहेत. जी सॉइल तिथं आहे, माती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं मोकळी करून घ्यायची. अप्लाय 250 kg नायट्रोजन प्लस 150 kg फॉस्फरस प्लस 125 kg पोटॅशियम पर हेक्टर. तर यामध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझर डोस द्यायचा आहे. 250 kg नायट्रोजन, 125 kg फॉस्फरस प्लस 125 kg पोटॅशियम पर हेक्टर. The first irrigation is given 6 weeks after the harvest of previous crop and then follow irrigation schedule. त्यामध्ये 6 आठवड्यानंतर त्या ठिकाणी पहिलं इरिगेशन त्या ठिकाणी द्यायचे आणि त्यानंतर जे शेड्यूल आहे पुढचं इरिगेशनचं ते त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे. इंटरकल्टिवेशन अँड अर्थिंग अप ऑपरेशन्स आर सिमिलर ॲज प्लांट केन. त्याचबरोबर जे इंटरकल्टिवेशन आणि अर्थिंग अप ऑपरेशन जे आहेत ते आपण सुरुवातीला जे पाहिलेले आहेत प्लांटिंग केनचे तेच त्या ठिकाणी फॉलो करायचे. रटून क्रॉप मॅच्युअर्स अर्लियर दॅन द प्लांट केन. त्याचबरोबर रटून क्रॉप जे आहे तर ते प्लांटिंग केनच्या अगोदर त्या ठिकाणी मॅच्युअर होत असतात. The yield of Alsali ratoon is higher than Suru crop. Alsali ratoon crops gives more yield than Suru किंवा जे सीजनल क्रॉप आहे त्याच्यापेक्षा अडसाली रटून क्रॉपचं yield त्या ठिकाणी आपल्याला हायर मिळेल. Then preparation of jaggery. Jaggery is prepared a number of operations as given below. तर खालील दिल्याप्रमाणे जागरी म्हणजे गुळ तयार करण्याची पद्धत त्या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट, आयर्न क्रशर ऑपरेटेड बाय इलेक्ट्रिक मोटर आर युज्ड अँड केन इज क्रश्ड टू ऑब्टेन ज्यूस. सुरुवातीला त्या ठिकाणी आयर्न क्रशरचा वापर करून जो इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून आपण जे केन्स आहेत ते क्रश करून घ्यायचे आणि त्याच्यापासून ज्यूस तयार करायचा. द ज्यूस इज देन फिल्टर्ड थ्रू वायर गेज अँड ट्रान्सफर इनटू बॉइलिंग पॅन. त्यानंतर त्याचं फिल्टरिंग करायचंय, ते चांगल्या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तो रस आणि जो बॉइलिंग पॅन आहे म्हणजे जी कढई ठेवलेली असते त्या बॉइलिंग पॅन मध्ये तो ज्यूस टाकायचा आहे. द ज्यूस इज शुड बी बॉइल्ड विदिन पिरियड ऑफ 6 hours आफ्टर इट्स एक्स्ट्रॅक्शन. त्यानंतर 6 तासांनी तो ज्यूस त्या ठिकाणी पूर्ण बॉइल होतो. सस्पेंडेड इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय फर्स्ट हिटिंग फॉर अ पिरियड ऑफ 30 to 35 minutes. त्यानंतर जे सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत त्या सुरुवातीला त्या ठिकाणी काढून घ्यायच्यात. द स्कम इज रिमूव्ड बाय लॉंग हँडल परफोरेटेड लॅडर. त्यानंतर जे स्कम म्हणजे इम्प्युरिटीज ज्या आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी किंवा जो फेस त्या ठिकाणी तयार होतो तर तो त्या ठिकाणी लॅडरच्या सहाय्यानं काढून घ्यायचा आहे. बगॅस, ट्रॅश और कॉटन स्टाल एक्सेट्रा आर युज्ड ॲज अ फ्युअल फॉर हिटिंग. त्यासाठी बगॅस, ट्रॅश और कॉटन स्टाल कापसाचं जे काड आहे किंवा बगॅस आहे उसाचा किंवा ट्रॅश मटेरियल ते सगळं वापरून आपण त्या ठिकाणी हीट तयार करायची उष्णता आणि त्याचा वापर आपण हीटिंग साठी करतो. द ज्यूस इन द कोर्स ऑफ हीटिंग इज फ्रीड ऑफ ऑल इम्प्युरिटीज बाय युजिंग भेंडी मिसेलेज. त्या ठिकाणी भेंडीच्या त्या ठिकाणी रस वापरायचा आहे. तो रस त्या ठिकाणी इम्प्युरिटीज काढण्यासाठी वापरला जातो. अँड इमल्शन मेड अप ऑफ ग्राउंडनट अँड कॅस्टर सीड्स इज वॉटर आल्सो बी युज्ड. त्याचबरोबर ग्राउंडनट आणि कॅस्टर सीडचं जे त्या ठिकाणी इमल्शन आहे ते इमल्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. केमिकल क्लॅरिफिकंट्स लाईक सुपर फॉस्फेट सोल्युशन इज युज्ड इन सेकंड कोर्स ऑफ हिटिंग फॉर रिमूव्हिंग इम्प्युरिटीज अँड फॉर इम्प्रूव्हिंग कलर ऑफ जागरी. त्यानंतर केमिकल जे आहेत त्यामध्ये सुपर फॉस्फेट सोल्युशन आपण वापरू शकतो सेकंड हिटिंगच्या वेळेस आणि ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या ठिकाणी रिमूव्ह करायचा आणि जागरीचा जो कलर आहे तो त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल.
कागजी लेमन सस्पेन्शन इज इसेन्शियल फॉर अवॉइडिंग साल्टिश टेस्ट टू द ज्यूस. त्यानंतर जी ज्यूसची टेस्ट येते साल्टिश म्हणजे खारटपणा काढण्यासाठी आपण कागजी लेमनचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. लाईम वॉटर सोल्युशन इज युज्ड टू अवॉइड प्रॉब्लेम इन सॉलिडिफिकेशन ऑफ जॅगरी. त्यानंतर जॅगरीचं जे सॉलिडिफिकेशन प्रॉब्लेम आहे तर तो त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आपण लाईम वॉटरचा वापर करू शकतो. स्ट्रायकिंग पॉइंट ऑफ लिक्विड jaggery is 105 degrees Celsius to 107 degrees Celsius temperature, and for solid jaggery is 116 degrees Celsius to 118 degrees Celsius. तर त्यामध्ये स्ट्रायकिंग पॉइंट जो आहे लिक्विड जॅगरीचा तर तो 105 ते 107 डिग्री सेल्सिअस आहे आणि सॉलिड जॅगरीसाठी 116 डिग्री सेल्सिअस टू 118 डिग्री सेल्सिअस आहे. हॉट लिक्विड जॅगरी इज देन ट्रान्सफर्ड टू कूलिंग पॅन. त्यानंतर जे हॉट लिक्विड जी जॅगरी आहे तर ती आपण कूलिंग पॅन मध्ये ट्रान्सफर करायची आहे. When juice reaches semi-solid stage, it is poured in molding pan of varying shapes and sizes. त्यानंतर जो ज्यूस आहे तर तो सेमी सॉलिड झाल्यानंतर म्हणजे घट्ट थोडासा झाल्यानंतर तो मोल्डिंग पॅन्स मध्ये टाकायचा आहे की त्या ठिकाणी आपण जो गुळ आहे तर त्या गुळाला त्या ठिकाणी शेप देऊ शकतो. Then after paste of sugarcane, first top shoot borer, nature of damage. Caterpillar initially feed on the leaves and later on bore into the shoot from the top. Caterpillars जे आहेत त्या सुरुवातीला पानांवरती त्या ठिकाणी खातात. लॅटर ऑर बोर इनटू द शूट. त्यानंतर ते शूट मध्ये आतमध्ये त्या ठिकाणी शिरतात. As a result of this, the main shoot top growing and too many lateral shoots arises from the top internode. त्यानंतर जो मेन शूट आहे तो त्या ठिकाणी डॅमेज होतो, त्याची ग्रोथ त्या ठिकाणी स्टॉप होते आणि जे साइडचे शूट्स आहेत त्याची लॅटरल ग्रोथ त्या ठिकाणी जास्त वाढते. कंट्रोल मेजर ऑफ टॉप शूट बोरर, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय एग मासेस. त्याचे जे एग मासेस आहेत तर ते कलेक्ट आणि डिस्ट्रॉय करायचे आहेत. रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय इन्फेक्टेड शूट्स. त्यानंतर जे शूट्स इन्फेक्टेड झालेले ते त्या ठिकाणी काढून नष्ट करायचे आहेत जेणेकरून त्याची लागण दुसऱ्या शूट्सला होणार नाही. देन सेकंड पेज स्टेम बोरर, लार्वी बोर्स इनटू द स्टेम. जी आळी आहे तर ती स्टेमला त्या ठिकाणी होल करून आतमध्ये शिरते. फीड इंटरनली कॉझिंग डेथ ऑफ सेंट्रल शूट, लोकली कॉल्ड एज डेड हर्ट. त्यानंतर तो शूट्स त्या ठिकाणी खाण्याचं काम करते आणि त्यामुळे डेड हर्ट त्या ठिकाणी होतो. कंट्रोल मेजर ऑफ शूट बोरर, रिमूव्ह डेड हर्ट्स, इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स. त्याचे जे डेड हर्ट झालेले अफेक्टेड प्लांट पार्ट्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी रिमूव्ह करायचे आहे. देन थर्ड पेस्ट पायरीला, nymph and adult suck the cell sap from leaves. त्यानंतर त्याचं जे आळी आणि अडल्ट अवस्था आहे म्हणजे जी पाकुळी आहे तर ती लीव्स आणि स्टेम वरती त्या ठिकाणी सक करण्याचं सेल सॅप सक करण्याचं काम करते. द अफेक्टेड लीव्स बिकम्स येलो अँड ड्राय अप. आणि जे पार्ट्स अफेक्टेड आहेत तर ते लीव्स येलो होतात आणि नंतर ते सुकून जातात. कंट्रोल मेजर ऑफ पायरीला, डिस्ट्रॉय एग मासेस, स्प्रे द क्रॉप विथ मॅलिथियॉन. त्यामध्ये सुरुवातीला जे एग मासेस आहेत ते पायरीलाचे आपण डिस्ट्रॉय करायचे त्याचं त्या ठिकाणी गोळा करून. त्यानंतर स्प्रे द क्रॉप विथ मॅलिथियॉन. मॅलिथियॉन त्या ठिकाणी कीटकनाशक आहे त्याचा वापर करून पायरीला त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर फोर्थ फील्ड रॅट, रॅट निबेल्स आउट द केन अँड रिड्यूस क्रॉप यील्ड. त्यानंतर जे रॅट आहेत तर ते जमिनीमध्ये त्या ठिकाणी होल करतात. शुगर केनचं त्या ठिकाणी रूट्स खाण्याचं काम करतात आणि त्यामुळे प्लांट्स त्या ठिकाणी डाय होतात. कंट्रोल मेजर ऑफ रॅट, पॉइझन बेटिंग विथ झिंक फॉस्फाईड. झिंक फॉस्फाईडचं त्या ठिकाणी पॉइझन बेट तयार करायचं आहे आणि ते आपण आपल्या शेतात ज्या ठिकाणी उंदरांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी ते ठेवायचे आहे. देन आफ्टर woolly aphids mite, adults suck the cell sap from leaves and other plant parts. woolly aphids and mites जे आहेत तर ते सेल सॅप सक करतात म्हणजे अन्नरस शोषून घेण्याचं काम करतात लिव्स मधनं.
आणि अदर प्लांट पार्ट्स मधून. कंट्रोल मेजर्स ऑफ फुल aphids and mites, clipping and disposing of affected leaves when pest problem is rare on limited area. जर सुरुवातीला लिमिटेड एरियावरती जर त्या पेस्ट असतील तर त्या ठिकाणी प्लांट पार्ट्स काढून आपण डिस्ट्रॉय करायचे आहे. देन स्प्रे फॉस्फोमिडॉनचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. स्प्रे 0.03% मोनोक्रोटोफॉस सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. देन आफ्टर टर्माइट, इट अटॅक्स प्लांटेड केन सेट फ्रॉम द कट एंड और आय बर्ड्स. जे टर्माइट्स जे आहेत तर ते प्लांटेड केनला अफेक्ट करतात. प्लांटिंग केल्यानंतर जे सेट्स आहेत ते त्या ठिकाणी एंड कट एंड जो आहे तिथं अफेक्ट करतात. आय बर्ड त्या ठिकाणी डॅमेज करतात. कंट्रोल मेजर ऑफ टर्माइट्स, ऍप्लिकेशन ऑफ क्लोरोफायरिफॉस at the rate of 1 kg per hectare at the time of planting is effective against termite. त्यामध्ये क्लोरोफायरिफॉस 1 किलो प्रति हेक्टर त्या ठिकाणी वापरायचा आहे फॉर कंट्रोलिंग ऑफ टर्माइट्स. देन आफ्टर मिलीबग, nymph and adult suck the sap from the stalk, canes become shriveled. त्या ठिकाणी nymph आणि adult जे आहे तर ते सेल सॅप त्या ठिकाणी सक करण्याचं काम करतात. केन्स बिकम शिरवड, त्या ठिकाणी मग वाकडी तिकडी वाढ किंवा केन्स जे आहेत तर शिरवड होतात. कंट्रोल मेजर ऑफ मिलीबग, ट्रीट द सेट्स विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन. सुरुवातीलाच त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे 1% फिश रोझिन सोपची, किंवा स्प्रे द क्रॉप विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप सोल्युशन और मॅलेथियन किंवा 1% फिश ऑइल रोझिन सोपची स्प्रेइंग घेतल्यानंतर मिलीबग त्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतात. देन आफ्टर डिसीजेस ऑफ शुगर केन, फर्स्ट व्हाईट स्मट. नेचर ऑफ डॅमेज, लॉंग ब्लॅक व्हाईट लाईक स्ट्रक्चर इज प्रोड्यूस फ्रॉम द अपेक्स ऑफ द शुगर केन. इट इज कवर्ड बाय पावडरी मास. त्यामध्ये व्हाईट स्मट जो आहे तर त्यामध्ये व्हीप लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं फ्रॉम द अपेक्स ऑफ द शुगर केन. शुगर केनच्या अपेक्स जो आहे म्हणजे मधला शूट जे आहे तिथून त्या ठिकाणी ब्लॅक कलर व्हीप लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं. इट इज कवर्ड बाय पावडरी मास, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पावडरी मास तयार होतो, एक पावडर त्या ठिकाणी फॉर्म होते. कंट्रोल मेजर, यूज हेल्दी सेट्स फॉर प्लांटिंग. सुरुवातीलाच त्या ठिकाणी आपण हेल्दी सेट्स प्लांटिंग साठी वापरायचे आहेत. देन आफ्टर गिव्ह हॉट वॉटर ट्रीटमेंट ऑफ सेट. सेटला आपण त्या ठिकाणी हॉट वॉटरची ट्रीटमेंट द्यायची आहे. देन सेकंड डिसीज रेड रॉट. लीव्स टर्न्स येलो and dry up, internal portion can becomes red and give alcoholic smell. त्या ठिकाणी जे लीव्स आहेत ते सुरुवातीला येलो होतात आणि नंतर ड्राय होतात. इंटरनल पोर्शन ऑफ केन बिकम्स रेड, आणि आतला जो पोर्शन आहे केनचा तर तो त्या ठिकाणी लाल रेषा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अल्कोहोलिक स्मेल त्याचा त्या ठिकाणी येतो. कंट्रोल मेजर ऑफ रेड रॉट, यूज डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज. त्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज आपण वापरल्या पाहिजेत. अवॉइड रोटोनिंग ऑफ अफेक्टेड क्रॉप. त्यानंतर शेतात जर रेड रॉट झाला असेल तर त्या ठिकाणी रटून क्रॉप आपण घ्यायचं नाही. देन थर्ड डिसीज ग्रेसी शूट. इट प्रोड्युसेस प्रोफिस टिलर्स फ्रॉम द बेस ऑफ शुगर केन ॲज लाईक ग्रास. टिलर्स आर लाईट ग्रीन टू डार्क ग्रीन इन कलर. यामध्ये ग्रेसी शूट त्या ठिकाणी होतो. शुगर केनचे जे टिलर्स आहेत तर टिलरची वाढ त्या ठिकाणी खूप होते. ग्रास लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कंट्रोल मेजर ऑफ ग्रेसी शूट, uproot and destroy the affected clumps. त्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे की आपण असे जे अफेक्टेड ग्रेसी शूट अफेक्टेड सेट्स प्लांटेड सेट्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी काढून टाकायचे, डिस्ट्रॉय करायचे. यूज डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज. त्यानंतर ज्या डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहेत तर त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. देन फोर्थ डिसीज रस्ट. मायन्यूट इलॉंगेटेड स्पॉट्स ऑन लोअर सरफेस ऑफ लीव्स अँड टर्न ब्राउन. रस्ट जो आहे तर आपण व्हीट मध्ये पाहिलेला आहे की रस्ट कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोल सर्क्युलर स्पॉट तयार करतो, तांबूस रंगाचे त्या ठिकाणी
स्पॉट्स रस्टचे पाहायला मिळतात आणि ते कंट्रोल मेजर ऑफ रस्ट, ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज, स्प्रे 0.5% झायरम. रस्ट कंट्रोल करण्यासाठी रेजिस्टंट व्हरायटी आपण लावणं गरजेचं आहे किंवा स्प्रे 0.5% झायरम. देन फिफ्थ डिसीज मोझॅक, येलोइश ग्रीन मोटलिंग ऑन द लिव्स वरती येलोइश ग्रीन त्या ठिकाणी कलर आपल्याला पाहायला मिळतो. कंट्रोल मेजर ऑफ मोझॅक, यूज हेल्दी सेट्स, ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज. यामध्ये हेल्दी सेट्स वापरायचे आहेत. रेजिस्टंट व्हरायटी आपण मोझॅक साठी वापरणं गरजेचं आहे. थँक्यू.